जय श्रीराम मित्रांनो, मी सुनाना घागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे येथून. मित्रांनो, आठवणींच्या मंजुळा या सदरामध्ये आपण पाहतात श्रीराम जन्मोत्सव 2014. गंगाजल कावड मिरवणुकीतील हे क्षणचित्र व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून दिसत आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही अशा महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्या आपल्याला दिसत आहेत. त्या आज हयात नाहीत, पण त्यांच्या आठवणी मात्र आपण जपून ठेवलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, या गंगाजल कावड मिरवणुकीतील या क्षणचित्रामधील काही व्यक्ती, काही मुली अशा आहेत, त्यांची आत्ता लग्न झालेले आहेत, त्या सासरी गेलेल्या आहेत, त्या सुखाने संसार करतायत. मित्रांनो, हा अनमोल ठेवा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून. आपला चॅनल आपल्याच माणसासाठी, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे असं गाव, लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारे माणसं. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, मी सुनाना घागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे येथून. धन्यवाद.
जय श्रीराम मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापर्यंत हार्दिक आभार, धन्यवाद। 2014ची ही गंगाजल कावड मिरवणूक आता गंगाजल कावडीची पाणी श्रीराम मंदिर प्रांगणात आलेले आहेत। गावातील तरुण हे या ठिकाणी गंगाजल कावडीच्या पाण्याने गावातील सर्व देवस्थान आणि देवांना या पाण्याने आंघोळ घालणार आहेत आणि या ठिकाणी गंगाजल कावड ही पूर्णविराम पावत आहेत आणि या गंगाजल कावडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे गावातील तरुणांबरोबरच आमच्या गावातील वयोवृद्ध रेवजी बेलकर हेही यामध्ये पाणी आणण्यासाठी गेलेले होते। वय वर्ष कमीत कमी 80 असावं आणि ही भावना माझ्या श्रीरामांच्या प्रती आहे। प्रत्येकाचे पावलं आज बोलतायत, प्रत्येकाच्या पावलांना फोड आलेले आहेत। अनवाणी पायाने चालत दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी मातेच्या पुंतंबा या ठिकाणाहून ही गंगाजल कावड सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे प्रभुरामचंद्रांच्या मंदिराच्या प्रांगणात आलेली आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा मनापर्यंत सर्वांचे हार्दिक आभार आणि सर्वांनी टाळ्या होऊन जाऊन द्या या आजोबांसाठी जे अनवाणी पायाने भर उन्हात चालत गंगाजल कावडीसाठी गेलेले होते आणि खरोखरच त्यांच्या देवाच्या प्रती असलेल्या भावना आपल्याला दिसत आहेत। सर्वांनी यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गडगडात स्वागत करूया। धन्यवाद।